अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासह पक्षातील सर्व अधिकार हाती घेणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी मोठा निर्णय घेतलाय. सुनेत्रा पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी जबाबदाऱ्यांचे तिहेरी वाटप केले. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरून पक्ष संघटनेचं काम पाहतील. खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर अजित पवार यांचे कनिष्ठ चिरंजीव जय पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी असेल. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना बाजूला सारून पक्षाची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नेत्यांनी केल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार यांनी भविष्यात कोणताही दगाफटका टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे आपल्या कुटुंबाच्याच हातात ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असू शकतो, अशी चर्चा आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.44% मतदान झालंय. पोटनिवडणुकीसाठी पवार यांच्यासह 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र विरोधी उमेदवारांमध्ये एकही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याने निवडणूक पूर्णपणे एकतर्फी पार पडल्याचं चित्र आहे. विरोधी उमेदवारांनी केवळ उमेदवारी कायम ठेवली, मात्र प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही. सकाळी 9 वाजेपर्यंत अवघे 8.1% मतदान झाले होते. त्यानंतर 11 वाजेपर्यंत 20.59% मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत 31.91%, तर 3 वाजेपर्यंत 40.36% मतदानाची टक्केवारी होती. 5 वाजेपर्यंत हे मतदान 52.44% पोहोचलं. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान शांततेत पार पडलं असून राहुरी मतदारसंघात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 50.74% मतदान झालं. आता दोन्ही उमेदवारांचे भाग्य हे मतपेटीत कैद झाले. ही निवडणूक अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमुळे महत्त्वाची मानली जाते. सुनेत्रा पवार यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात असून अंतिम निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज दुपारी 1 वाजता मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीचा मुख्य मुद्दा कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हा आहे. गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस, गारपीट आणि हवामान बदलामुळे कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. मात्र अद्याप शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ एकट्या पक्षाचा नाही, तर संपूर्ण विरोधकांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणावा असा प्रयत्न सुरू केला आहे. याआधी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक नसून शेतकरी प्रश्नावर मोठ्या राजकीय एकजुटीची शक्यता मानली जाते. प्रतापगड घाटात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरलाय. मोहन चव्हाण आणि राजश्री चव्हाण हे दाम्पत्य दुचाकीवरून जात असताना वाहनाचा ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या कठड्याला धडकली आणि थेट सुमारे 900 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. घटनेनंतर स्थानिक बचाव पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. मुसळधार पावसामुळे आणि अत्यंत धोकादायक भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत कठीण झालंय. एका मृतदेहाची सुटका करण्यात यश आलंय, मात्र दुसरा मृतदेह दरीत अडकलेला आहे. या घटनेमुळे प्रतापगड घाटातील रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आलाय. पोलीस अधिकारी देखील या घटनेचा अधिक तपास करतायत. महाराष्ट्रात सध्या हवामानाने 2 टोकांचे स्वरूप घेतले असल्याचं दिसून येते. एका बाजूला कोकण आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय, तर दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि चिपळूण भागात अचानक मुसळधार पाऊस झाला असून काही ठिकाणी गारांचा मारा देखील झालाय. त्यामुळे पुढील 24 ते 48 तास हवामान अतिशय अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जाते. हवामान विभागाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अनावश्यक बाहेर जाणं टाळावं असं आवाहन केलंय. तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असं देखील सांगितलंय. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठीचे मतदान संपन्न झाले. यावेळी तामिळनाडूतील प्रत्येक मतदाराच्या चेहऱ्यावर निवडणुकीचा उत्साह स्पष्टपणे दिसत होता. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा पहिला टप्पा ही एक ऐतिहासिक निवडणूक असल्याचं म्हटलंय. स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झाले. निवडणूक आयोग बंगाल आणि तामिळनाडूतील प्रत्येक मतदाराला सलाम करतो. तामिळनाडूमध्ये
84.69% मतदारांनी मतदान केलं, ज्यात 83.57% पुरुष, 85.76% महिला आणि 60.49% तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार तामिळनाडूच्या एकूण 57.3 दशलक्ष मतदारांमध्ये 28 दशलक्ष पुरुष मतदार, 29.3 दशलक्ष महिला मतदार आणि 7,728 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मध्य पूर्वेत वाढत चाललेल्या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांवर दिसू लागलाय. सरकारी तेल कंपन्यांनी नवीन घरगुती LPG कनेक्शन देणं तात्पुरतं थांबवलंय. CNBCच्या वृत्तानुसार गॅस पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींमुळे हा निर्णय घ्यावा लागलाय. भारत आपल्या LPGच्या गरजेपैकी मोठा भाग आयातीवर अवलंबून आहे. देशात दरवर्षी सुमारे 33 दशलक्ष टन LPGचा वापर होतो. त्यापैकी जवळपास 65% गॅस आयात केला जातो. यातील बहुतांश पुरवठा पश्चिम आशियाई देशांकडून येतो. त्यामुळे त्या भागातील अस्थिर परिस्थितीचा थेट परिणाम भारतावर होतो. या परिस्थितीत तेल कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे की सध्या प्राथमिकता ही विद्यमान ग्राहकांना नियमित LPG पुरवठा सुरळीत ठेवण्यावर आहे. त्यामुळेच नवीन कनेक्शन देणं तात्पुरतं थांबवण्यात आलंय. यामुळे नवीन घरात स्थलांतर करणारे नागरिक तसेच पहिल्यांदाच LPG कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका चर्चेत भारताबाबत वापरलेल्या नरक शब्दामुळे मोठा वाद निर्माण झालाय. त्यांनी भारत, चीन आणि इतर अनेक देशांना नरक म्हटलं होतं. या वक्तव्यावर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त केलाय. यानंतर अमेरिकी दूतावासाने स्पष्टीकरण देत सांगितलं की ट्रम्प यांनी भारताला एक महान आणि अद्भुत देश असंही म्हटलंय. नरक हे वक्तव्य वास्तविक पाहता एका पुराणमतवादी राजकीय टॉक शोच्या संभाषणाच्या प्रतीशी संबंधित आहे, जे स्वतः ट्रम्प यांनी शेअर केलं होतं. देशातील स्थलांतर धोरणावर आधारित हे विधान होतं. तरीही ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अनेक भारतीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून काँग्रेस पक्षाने याला भारताचा अपमान म्हणत तीव्र विरोध केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेकडे हा मुद्दा उपस्थित करावा अशी मागणी पक्षाने केली आहे. रिलायन्स जिओने क्रिकेट चाहत्यांसाठी खास 149 रुपयांचा डेटा पॅक लॉन्च केलाय. या प्लॅनमध्ये 10 GB हाय स्पीड डेटा मिळतोय. याची वैधता 30 दिवसांची आहे. मात्र अतिरिक्त फायदे 90 दिवसांपर्यंत मिळतात. यामध्ये जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे IPLचे क्रिकेट सामने थेट पाहता येतात. हा प्लॅन केवळ डेटा पॅक असल्याने कॉलिंग आणि SMS सुविधा उपलब्ध नाहीये. क्रिकेट सीझनमध्ये लाईव्ह मॅच स्ट्रीमिंगसाठी हा प्लॅन खास आकर्षक ठरतोय. बॉलिवूड अभिनेता फरदीन खान आणि त्याची मुलगी डियानी इजाबेला खान यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये दोघेही आनंदाने नृत्य करताना दिसतात. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप भावला असून अनेकांनी तो इंटरनेटवरील सर्वात गोड व्हिडिओ आहे असं म्हटलंय. फरदीनने या व्हिडिओसोबत एक भावनिक संदेशही शेअर केलाय. त्याने सांगितलं की मुलीसोबतचा पहिला डान्स क्षण हा प्रत्येक वडिलांसाठी अत्यंत खास असतो. मुलगी लहानपणापासून मोठी होताना पाहणं हा अनुभव अतिशय भावनिक असल्याचं त्याने म्हटलंय. अभिनेता फरदीन खान हा 2000च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता असून त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. आपल्या अभिनयासोबतच त्याच्या स्टायलिश व्यक्तिमत्वासाठीही तो ओळखला जातो. काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर आता तो पुन्हा नव्या प्रोजेक्टसह पुनरागमन करणार आहे.